नमस्कार. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. आपण पहिल्यांदा संपर्क प्रमुख होते, त्यानंतर आता उपनेते बनले. हे उपनेते पद तुम्हाला जे भेटलं, आपण आता हे उपनेते पदाचा उपयोग हा महाराष्ट्रात कराल का फक्त अमरावती जिल्ह्यापुरता मर्यादित राहील? मला साहेब जे जबाबदारी देतील, जिथं म्हणतील तिथं पक्षाचं काम करायला आता पूर्ण मी इथं जायला तयार आहे. गजानन लवटे जे निवडून आले आणि त्यांच्या मागे तुम्ही जी मेहनत घेतली, याचं हे फळ आहे काय? अजिबात नाही. गेल्या 1986 पासून आम्ही जे पक्षाची निष्ठाने कामं केली, जे कामं करत आलो आहे, मोठे साहेब होते, मोठ्या साहेबांसोबतही आम्ही काम केलं आणि आता सन्माननीय आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत, त्यांच्यासोबतही आम्ही काम करतोय. पण एका निष्ठेनं आम्ही किती लोक गद्दार झाले असतील, कोणी काही झालं असेल, तरी आम्ही कधी आमच्या मनाला असं शिवलं नाही की आम्ही आमच्या मातोश्रीला सोडून कुठे जाऊ. पहिली वेळ अशी आहे की अमरावती जिल्ह्यातला स्थानिक हा संपर्क प्रमुख म्हणून इथे दिला. काही लोकांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जादूटोणा करता. एक संघ ते बेअक्कल लोक आहे, हे थर्ड क्लास लोक आहे जे बोलणारे. मग तुम्ही असे बेअक्कल लोक तुमच्या पक्षात का ठेवले अगोदर? नाही नाही ठेवले म्हणजे तो चांगलाच होता. तुमचा हा उंगली निर्देशक कोणाकडे आहे? ज्यांनी हे काही म्हटलं तुम्ही तो चांगलाच होता असं म्हटल्यापेक्षा तुमचं ज्याच्यावर उंगली दिसते त्याचं नाव घे ना तुम्ही. अरे नाव घ्यायला काही हरकत नाही, पण अशा सडल्या लोकांचं नाव घेणं हे मला चांगलं वाटत. त्याला 2 वेळ आमदार केल्यावरही तो तिसऱ्यांदा जेव्हा त्यांनी एका घाणेरडं कृत्य केलं की जे कृत्य कोणी करू शकत नाही आणि त्याच्यामुळे त्या घाणेरड्या कृत्यामुळे त्याची तिकीट कटली. मी माणसाचं नाव तर माहित पडलं पाहिजे कोण आहे म्हणून. त्याचं नाव घेणं मला चांगलं नाही वाटत, कारण तो इतका घाणेरडा आहे की त्यांनी जे कृत्य तेव्हा केलं, मोठ्या साहेबांनी त्याची तिकीट कापली. त्यांनी उत्तर द्यावं मोठ्या साहेबांनी का तिकीट कापली. नाही मी सांगतो मोठ्या साहेबांनी का तिकीट कापली. आणि त्याच्यानंतर तो 100 वेळ पक्ष सोडून जाते. पक्ष सोडून आला, तो निष्ठेच्या गोष्टी करते, तो डिपॉझिटच्या गोष्टी करते. अरे बाबा, त्यानं पक्ष सोडून गेल्यावर तो त्याच मतदारसंघात धामणगाव मध्ये जिथं त्याचा जुना बडनेरा मतदारसंघातला 60 ते 70% भाग येतो, त्या मतदारसंघात तो उभा होता. मी सांगतो त्याची लायकी नाहीये. ज्या पक्षाच्या भरोश्यावर, ज्या मातोश्रीच्या भरोश्यावर तो जेवतो रोज, जो पगार आहे त्याला पेन्शन आहे, हे मातोश्रीच्या भरोश्यावर आहे. 2 वेळा आमदार झाला पण तो विसरला. ते विसरून त्यानं तेव्हा त्याची तिकीट मोठ्या साहेबांनी का कापली हे जर त्यांनी मला म्हटलं की चल जाहीर कर का कापली, तर ते पण सांगेल. त्याचं ते कृत्य इतकं घाणेरडं आहे की त्याच्या मुला बाळाला लाज वाटत आणि म्हणून मोठ्या साहेबांनी तिकीट कापली. आणि ते तिकीट कापल्यावर तेव्हाही त्यानं गद्दारी केली पक्षासोबत. तो दुसऱ्या म्हणजे तेव्हाही त्यानं पक्षाची गद्दारी करून विरोधकाचा प्रचार केला, ते सोबत राहिला. त्याच्यानंतर तो पक्ष सोडून गेला. तो त्या धामणगाव मतदारसंघात, बडनेरा मतदारसंघाचा 70% 60% भाग तिच्यात गेल्यावर तिथं उभा राहिला. 1800 मतं पडले. 1800 मतं. ते तर म्हणतात तुमचं डिपॉझिट जप्त झालं. त्याला विचारा मला किती मतं पडले. मला जे मतं पडले ना तेवढे त्याला, मला तर शिवसैनिकांनी मतदान केलं. एका त्यालाच माहित आहे किती पडले आणि त्याचं 1800 मतानं डिपॉझिट. आता तो काही बोलते जिल्हा परिषदेला डिपॉझिट गेलं. अरे गध्याच्या बच्च्या, तू सांगत कधी जिल्हा परिषदला माझं डिपॉझिट गेलं? मी जेवढे वेळ जिल्हा परिषद लढलो तेवढे वेळ मी निवडून आलो. आणि मी मेळघाटात निवडून येतो, मी अंजनगावात निवडून येतो. अरे तू उभा राहून दाखव ना. ग्रामपंचायत मध्ये येऊ शकत नाही, झाली ते बाळासाहेबांच्या मेहरबानीने तो आमदार झाला. आता उभा राहून दाखव ना. बरं मी काय म्हणतो, तिथं शिवसैनिकाला फक्त 7,000 मतं पडले आणि प्रीतीताई बंड ज्या बंडखोरी गेली त्यांना 61,000 पडले. त्यांचा असा आक्षेप आहे की शिवसेनेचे 15,000 मतं प्रीतीताई बंड निवडून येतात म्हणून ते राणाकडे ट्रान्सफर केला. आता राणा तर मातोश्री जाऊन ते पोथी वाचत होती उद्धव साहेबांच्या विरोधात. कसं आहे, हे नालायक लोक आहे, हे राजकारणातले दलाल लोक आहे. मतं कधी कसे ट्रान्सफर होते हे करून दाखव म्हणा. अरे मत हा लोक याला गध्याला काय माहिती, हा काय होता पहिले, काय होता, याचं शिक्षण काय, हा काय शिकलाय, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जर सांगितल्या तर मला कोणाची बदनामी करायचं मला हे नाही. पण यानं याच्यात राहायला पाहिजे
की आपण जे बोलून राहिलो किती बोलून राहिलो, कोणाच्या पर्सनल विचारावर बोलणं किंवा कशाला बोलणं, मतं ट्रान्सफर केले. कशी होतात मतं ट्रान्सफर? भाऊ मला नाही माहिती, मी जिल्हा परिषद याच्या गोष्टी लढलोय. मतं ट्रान्सफर होतात का हे सुज्ञ माणसानं तरी विचार करावा, की असं असं मतं ट्रान्सफर होत असे. इच्छे उचलले 15,000 त्याला दिले. हा एवढा मोठा लीडर आहे का? मी मातोश्रीशी गेल्या 1986 पासून इमानदारीनं राहिलो. इमानदारीनं मातोश्रीचं काम केलं. याच्यासारखं 10 वेळ पक्ष सोडून नाही पाहिलो. याच्यासारखा स्वतःवरचे आरोप आपल्या भावावर टाकणारा मी माणूस नाही. असा कोणता आरोप होता भावा टाकला? ते जाऊ दे. तो ज्या दिवशी सांगन त्या दिवशी प्रेस घेऊन सांगून देईन मी सर्व. माझी इच्छा नाही कोणाच्या वैयक्तिक लाईफ मध्ये कोणाला बदनाम करायची. परंतु तो जर आता त्या अवकातीवर येत असन तर आम्ही सुज्ञ लोक आहोत. आम्ही शिकले आहोत. आमच्या घरची संस्कृती नाहीये. आणि तो जर असं हे करत असेल कोणाच्या देवपूजेवर किंवा कशावर टीका करणे, म्हणजे हा साला कुठल्या जातीचा आहे देवपूजेवर टीका करते? त्याच्यामुळे त्याची जी विचार करण्याची क्षमता आहे ना ते मला समजून गेली. म्हणून त्याचं नावही घेणं मी माझं तोंड खराब करत नाही. मुलाखत घेताना थोडासा त्यांचा घाणेपाटला रोष होता. तो रोष त्यांच्याकडे त्यांनी शब्दात, शेवटी शिवसैनिक आहेत ते, त्यांच्या शब्दात त्यांनी वंदवला. माझं असं म्हणणं आहे की मुलाखत भरकटल्यापेक्षा आपण महाराष्ट्र लेवलवर येऊ, जिथे एक मिनिट फक्त. आज त्या माणसानी, त्याचा मुलगा अत्यंत चांगला पोरगा आहे, तो चांगल्या पदावर आहे, पण त्यानं स्वतःच्या या पापामुळे, गैरकृत्यामुळे स्वतःच्या पोराचंही जो जीवन बर्बाद होईल त्याचा विचार करणे नाही राहिला. राजकीय कॅरियर वर पोराच्या त्यानं स्वतःच्या हातानं आपल्या पोराचं राजकीय कॅरियर बर्बाद करायचं त्यानं विळा उचलला. जे महाराष्ट्रात लाट होती की प्रत्येकाला वाटत होतं की महाराष्ट्रात 101% महाविकास आघाडीचं सरकार येणार, पण काय अचंबा झाला आणि पारडं फिरलं. 132 ही बीजेपी आली आणि त्यांच्या पक्षाचं पूर्ण मॅन्डेट आलं, जे अजूनपर्यंत काँग्रेसला साध्य करता आलं नाही. अशा कोणत्या चुका झाल्या उद्धव साहेबांच्या की आज कधी 70 कधी 72 याच्या खाली आकडा न येणारा आज 20वरच येऊन टेकला? सर्वात पहिली चूक तर अशा लोकांनी केली. माझ्या उद्धव साहेबाचा चेहरा, तरी या महाराष्ट्रातली जनता हे उद्धव साहेबाच्या मागे, या महाराष्ट्रातली जनता उद्धव साहेबांच्या बद्दल जे सिंपती आहे आणि उद्धव साहेबांनाच मतदान करणारी होती. लोकसभेत उद्धव साहेबांच्या हिच्यावर महाराष्ट्रातल्या जनतेने मतदान केलं. यावेळेस जर मुख्यमंत्र्याचा चेहरा म्हणून जर उद्धव साहेबांचं नाव आलं असतं तर हे चित्र अलग असतं. परंतु या काही लोकांनी साहेबांचं नाव न घेता, काही लोकांचा तर काय आपण बोलू शकत नाही, लहान तोंडी मोठा घास घेणं, परंतु उद्धव साहेबांचं नाव घेतलं असतं तर आज महाराष्ट्रात चित्र अलग राहिलं असतं आणि लोकांनी महाविकास आघाडी निवडून दिली. नाही, माझं असं म्हणणं आहे की उद्धव साहेबाचं मुख्यमंत्र्याकरता नाव जरी घेतलं नसेल, पण कमी कमी मग उद्धव साहेबांनी ज्या सीटा घेतल्या त्याच्यातल्या अर्ध्या तर सीटा यायला पाहिजे होत्या. बरोबर आहे ना. मग तिच्यात काय झालं आता तुम्हाला, उद्धव साहेबांना यांनी बाजूला करून याच्यातलाच कोणी दुसरा मुख्यमंत्री होईल या रोषापायी मतदानावर परिणाम झाला आणि लोकसभेत भाजपवाले हे अंधारात होते. त्याला असं वाटलं की जनता आमच्या मागे आहे, आम्हाला मतदान होते, त्याच्यामुळे त्यानं काही जादू केली नाही. आज हे ईव्हीएम ची जे जादू आहे त्यानं मग ते लक्षात आलं की अरे आपण लंबे होतो, आणि म्हणून त्यानं भाऊ जयले आता जसं आता इथं खूप सारे लोक आहेत, माझ्या जिल्ह्यातलाच विचार घ्या. मागच्या वेळेस आम्ही चंदुभाऊ यावलकरला तिकीट दिली, चंदुभाऊला किती मतं पडले आमच्या तिकीटवर. आज भाजपमध्ये गेल्यावर चंदुभाऊला किती मतं पडले? केवळ राम काळे रे. तुम्ही हे मताचा हिशोब लावा की त्यानं किती मॅनेज केलं असेल, आणि हे मॅनेज केलं म्हणून ह्या गोष्टी झाल्या. आणि तुम्हाला मी सांगतो, जिथं कमळ होतं तिथंच मॅनेज झालं, जिथं कमळ नव्हतं तिथं कुठं मॅनेज झालं नाहीये. मग हा जो बडनेरा मतदारसंघ होता, यामध्ये प्रीतीताईला 61 पडतात, यांना 7 पडतात आणि राणा निवडून येतो. मग इथं काही मॅनेज झालं काय? इथं कसं आहे, तिथं आमच्यात फूट झाली. आमच्या फुटीच्या त्यानं त्याचा चांगला, आणि 90% तिथली निवडणूक हे थोडी कास्टवर गेली, जातीवर गेली, आणि त्याच्यामुळे ह्या सर्व परिणाम. पण राजू, शिवसेना म्हणजे गावातला जर सरपंच जरी मोठ्या गावातला उभा केला त्याला 7,000 भेटतात, तुमचा खराटे म्हणला 7,000 लटकणार, शिवसेनेनं तिकीट दिली कशी?
तरी एका इकडे 6-6 वेळ तिकीटा दिल्या, मग त्याला का त्याचा हक्क नाही आहे? आणि म्हणून त्याला तिकीट दिली. पक्षाचा जिल्हा प्रमुख तो तेवढ्या ताकदीचा होता. परंतु नंतर ती सांगितलं मी तुम्हाला, ती जी निवडणूक आहे ते जातीवर टर्न झाल्याच्यानं ह्या सर्व गोष्टी. बरं, हाच प्रश्न जो त्यानंतर दर्यापुरातला विषय येते. दर्यापुरात गजानन लवटे जे निवडून आले, तुमची त्यामध्ये अथक परिश्रम आहेत, काँग्रेसची साथ आहे. पण तुमच्या दर्यापूर तालुक्यातला ज्या तालुका प्रमुखांनी शहर प्रमुख नियुक्त केला होता, उद्धवसाहेब ठाकरे त्यांच्या घरी गेल्यानंतरही सुद्धा तुमचा शहर प्रमुख घराच्या बाहेर निघाला नाही. मग तुम्ही असे शहर प्रमुख करता कशासाठी? आणि तोही शिवसैनिक नव्हता तो. तेच जर समजा एखाद्या कट्टर शिवसैनिकाला ते पद दिलं असतं, तर तो बाहेर निघाला असता. यावर तुम्ही दर्यापूर तालुक्यात कोणाला किंवा तालुका प्रमुखाला सजेशन दिलं नाही का? हे पहा असं असते, आमच्याकडे जे शहर प्रमुख केले त्यात एक पारडे नावाचे पहिले आम्ही करणार होतो. पण ते पारडे खोलापुरात राहतात आणि खोलापुरात राहणाऱ्या माणसाला कसा आम्ही शहर प्रमुख ते करणार? कोल्हापुरी गेटवर राहतात. खोलापूर गावात राहतात. तुम्हाला चुकीची माहिती दिली गेली. ते कोल्हापुरी गेटवर राहतात. ठीक आहे, तो जाऊ द्या विषय. कसं होतं, आम्हाला निवडणूक लढवायची होती आणि निवडणुकीच्या दृष्टीनं ते जे आमचे शहर प्रमुख होते ते सक्षम उमेदवार होते. त्यांनी उमेदवारी मागितली, परंतु निवडणुकीच्या पिरियडमध्ये उमेदवारी न मिळता ते कामात लागले होते. पण ते एकाएकी त्यांची तब्येत खराब झाल्याच्या आहे ना ते बाहेर निघू नाही शकले. आणि आता जर त्यांची ते काम चांगलं करतायत आणि चांगले माणसं आहेत. भाऊला चुकीची माहिती दिली. शहर प्रमुख हा टकाटक होता. त्याचा तिकीट कटली किंवा तुमच्या जे पत्रकार यांच्या काही बोलण्यामुळे किंवा नाराजीमुळे ते बाहेर गेले. बरं, ते जो त्या भावाचा तो विषय. येणारी नगर परिषद किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती याकरता तुमची बांधणी कशी राहील? आमची बांधणी आमचे आमदार गजानन लवटे यांनी पहिलेही ते चांगला सर्वांनी बांधली होती. आता गावागावात जाऊन आम्ही वातावरण तयार करणे, आमचे बूथ प्रमुख. मी तर तुम्हाला सांगेल, आता माझं जे प्लॅनिंग आहे, साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. पण तुम्हाला मी सांगतो, साहेबांनी काही निर्णय घ्यावा, परंतु जो 50 वेळ पक्ष सोडेल या अशा नालायकाला घेऊ नये एवढी विनंती मी साहेबाला करतो. घुमून फिरून घाणे पाटलावर येत होते आणि घाणे पाटील घुमून फिरून सुधीर भाऊवर येत होते. म्हणजे या अमरावती जिल्ह्यात तरी सध्या या दोघांमधून विस्तव जात नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही. समजा जर घाणे पाटील हे शिवसेनेत येत असतील तर त्यांचा प्रमुख अडथळा हा फक्त सुधीर भाऊ सूर्यवंशीच राहील असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल दर्यापूर प्रस्तुत करता गणेश पटेल साखरे.